नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी छोट्या छोट्या इंग्रजी गोष्टी आणि तेही मराठी अर्थासह। तुम्हाला इंग्रजी लिहिण्या वाचण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल। तर उशीर करता सुरू करूया हा व्हिडिओ। The red ball. Tom has a red bar. He plays with it in the park. The ball goes up and down. Tom is happy. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। लाल चेंडू। टॉमकडे एक लाल चेंडू आहे जो तो पार्कमध्ये खेळतो। चेंडू वर आणि खाली जातो। टॉम आनंदी आहे। माय कॅट। I have a cat. Her name is Kitty. She is white and soft. She loves to play with a ball. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। माझी मांजर। माझ्याकडे एक मांजर आहे। तिचे नाव किट्टी आहे। ती गोरी आणि मऊ आहे। तिला बॉलने खेळायला आवडते। अ बिग ट्री। देर इज अ बिग ट्री नियर माय हाऊस. ओम ट्री बर्ड्स लिव्ह इन द ट्री. इट गिव्स अस शेड अँड फ्रेश एअर. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। एक मोठे झाड। माझ्या घराजवळ एक मोठे झाड आहे। ओंगट्री पक्षी झाडात राहतात। ते आपल्याला सावली आणि ताजी हवा देते। द सन। द सन इज बिग अँड ब्राईट. इट शाइन्स इन द स्काय. गिव्स अस लाईट अँड वॉर्म. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। सूर्य। सूर्य मोठा आणि तेजस्वी आहे। तो आकाशात चमकतो। आपल्याला प्रकाश आणि उबदारपणा देतो। अ हॅपी डे. इट इज अ सन्नी डे. आय गो टू द पार्क. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. वी रन अँड जम्प. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। आनंदाचा दिवस। आज एक उन्हाळी दिवस आहे। मी उद्यानात जातो। मी माझ्या मित्रांसोबत खेळतो। आम्ही धावतो आणि उड्या मारतो। अ पिकनिक डे. वन डे we went for a picnic. We packed food and drinks. We played games and had fun. It was a great day. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। एक पिकनिक डे. एके दिवशी आम्ही पिकनिकला गेलो। आम्ही अन्न आणि पेये पॅक केली। आम्ही खेळ खेळलो आणि मजा केली। तो दिवस खूप छान होता। माय बेस्ट फ्रेंड. माय बेस्ट फ्रेंड इज रिया. शी इज काइंड अँड हेल्पफुल. वी स्टडी अँड प्ले टुगेदर. आय लव्ह माय फ्रेंड. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया। माझी सर्वात जवळची मैत्रीण। माझी सर्वात जवळची मैत्रीण रिया आहे। ती दयाळू आणि मदतगार आहे। आम्ही एकत्र अभ्यास करतो आणि खेळतो। मला माझी मैत्रीण खूप आवडते। द क्लेवर फॉक्स. A fox was very hungry. He saw some grapes on a vine. He jumped but could not reach them.
He said, "These grapes are sour," and walked away. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया. हुशार कोल्हा. एक कोल्हा खूप भुकेला होता. त्याला एका वेलीवर काही द्राक्षे दिसली. तो उडी मारला पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तो म्हणाला, "ही द्राक्षे आंबट आहेत," आणि निघून गेला. A rainy day. It was raining heavily. I took my umbrella and went outside. I saw frogs jumping and peacocks dancing. It was fun. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया. पावसाळ्याचा दिवस. मुसळधार पाऊस पडत होता. मी माझी छत्री घेतली आणि बाहेर गेलो. बेडूक उड्या मारताना आणि मोर नाचताना मी पाहिले. मजा आली. द मॅजिक पेन्सिल. Sam found a magic pencil. Whatever he drew became real. He drew a cake and ate it. He drew a toy car and played with it. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीचा मराठी अर्थ पाहूया. जादूची पेन्सिल. श्यामला एक जादूची पेन्सिल सापडली. त्याने जे काही काढले ते खरे झाले. त्याने एक केक काढला आणि तो खाल्ला. त्याने एक खेळण्यांची गाडी काढली आणि त्यासोबत खेळला.